अभिनेता सैफ अली खानवर चाकूचा हल्ला झाला, तो पण त्याच्या घरात, त्याच्या मुलांच्या बेडरूममध्ये। या हल्ल्याची इनसाइड स्टोरी आपण अवघ्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी हर्षदा परब। काल रात्री साधारण 2च्या सुमारास घडलेली ही घटना आहे। त्यावेळेस सैफ अली खान झोपला होता आणि त्याचबरोबर त्यानं आवाज ऐकला, तो त्याच्याच घरात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याच्या, आणि त्या आवाजानं उठून सैफ अली खान बाहेर आला। बघतो तर काय, तिथं एक अज्ञात होता। या अज्ञाताला त्यानंतर सैफ अली खाननं पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्या अज्ञातानं मग सैफ अली खानवरच हल्ला केला। 6 वेळा वार या अज्ञातानं सैफ अली खानवर त्यावेळेस केले। 6 वेळा वारपैकी मानेवर आणि पाठीवर सैफ अली खानच्या या अज्ञातानं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये सैफ अली खानला 2 गंभीर जखमा झाल्यात। त्यातली एक जखम ही पाठीच्या मणक्याच्या जवळ आहे। जी माहिती समोर येते आहे त्याच्यानुसार डॉक्टरांनी आता यशस्वी शस्त्रक्रिया केलेली आहे। लीलावती रुग्णालयामध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर नितीन डांगे यांनी केलेल्या शस्त्रक्रियेमधनं सैफ अली खानच्या मणक्याजवळून 3 इंचाचा धातूचा तुकडा डॉक्टरांनी काढलेला आहे आणि आता त्याच्यावर आणखीन एक सर्जरी सध्या सुरू आहे। तर हा जेव्हा हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या वेळेस सैफ अली खानच्या घरात सैफ अली खान, करीना कपूर आणि त्याची 2 मुलं होती। महत्त्वाचं आहे ते म्हणजे की जी सैफ अली खानच्या PR टीमनं दिलेली माहिती आहे त्यानुसार करीना कपूर ही रात्री एका कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर गेली होती। त्यानंतर ती घरी परतली आणि त्यानंतर सगळेजण झोपी गेले। त्यानंतर अचानक सैफ अली खानला आवाज आला आणि तेव्हा हा हल्ला सैफ अली खानवर झाला होता। या हल्ल्याची इनसाइड स्टोरी जाणून घेत असताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ते म्हणजे की सैफ अली खानच्या PRच्या म्हणण्यानुसार सैफ अली खानच्या घरात त्यावेळेस कोणी नव्हतं। जो आवाज किंवा ज्या अज्ञाताला सगळ्यात पहिलं पाहिलं ती व्यक्ती होती एरियामा फिलिप्स उर्फ लीमा। हिनंच या अज्ञाताला सगळ्यात आधी पाहिलं आणि त्यानंतर तिचा आणि या अज्ञाताचा, या हल्लेखोराचा वाद झाला आणि हा वाद ऐकूनच सैफ अली खान जागा झाला होता आणि त्यानंतर ही हल्ल्याची घटना घडलेली आहे। हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या PR टीमनं आणखीन एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ती म्हणजे की सैफ अली खानवर हा जो हल्ला झाला होता, त्या हल्ल्याच्या वेळेस सैफ अली खान बरोबर त्याचे कुठलेही सुरक्षा रक्षक नव्हते। रात्रीच्या वेळात ते घरातही नसतात। सैफ अली खानच्या घरात रात्रीच्या वेळेस त्याचे कर्मचारी नसतात, पण एरियामा फिलिप्स ही बहुधा त्यांच्या मुलांची नॅनी आहे आणि म्हणून ती त्यावेळेस तिथं घरात होती। सैफ अली खानवर झालेल्या या हल्ल्याच्या संदर्भामध्ये पोलीस सध्या तपास करतायत। 7 पथकं सध्या शोध घेत आहेत। पोलिसांच्या तपासाचा प्रमुख भाग आहे ते म्हणजे की हा हल्लेखोर नेमका घरात कसा आला। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की जेव्हा हा हल्ला झाला त्यावेळेस सैफ अली खानची मुलं सुद्धा त्याच रूममध्ये होती। या हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्याकडे काम करणारी एक महिला कर्मचारी सुद्धा जखमी आहे आणि अगदी थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं त्याप्रमाणे सैफ अली खान सुद्धा जखमी झालेला आहे। सध्या पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलेला आहे। त्यातला एक आहे तो म्हणजे या बिल्डिंगचा सिक्युरिटी गार्ड। सिक्युरिटी गार्डनं पोलीस चौकशीमध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यानं आत जाताना कोणाला पाहिलेलं नाही। तसंच आता सध्या सैफ अली खानकडे काम करणाऱ्या 5 कर्मचाऱ्यांची सुद्धा पोलिसांकडनं चौकशी सुरू आहे। इनसाइड स्टोरी जाणून घेत असताना हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, ते म्हणजे सैफ अली खान ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीतल्या 12व्या मजल्यावर त्याचं घर आहे। त्यामुळे हल्लेखोर 12व्या मजल्यावरच्या त्याच्या या घरी आणि त्यातही त्याच्या मुलांच्या रूममध्ये, बेडरूममध्ये कसा पोहोचला हा सध्या पोलिसांच्या तपासाचा विषय आहे। पोलिसांना संशय आहे ते म्हणजे की हल्लेखोर आधीपासूनच तिथं होता का, की हल्लेखोर कशा पद्धतीनं नजर चुकवून त्या इमारतीमध्ये आणि सैफ अली खानच्या घरी शिरला, याच्याबद्दलचा तपास पोलीस चौकशीच्या माध्यमातून आणि इतर माहितींच्या माध्यमातून करत असल्याचं समोर आलेलं आहे। सैफ अली खान, करीना कपूर आणि त्याचबरोबर तैमूर आणि जे रात्रीच्या वेळी एकटे असतात याच्याबद्दलची माहिती ही या हल्लेखोराला होती का? सैफ अली खानला या हल्ल्याच्या पूर्वी कुठल्याही पद्धतीनं धमकी सुद्धा आली नव्हती। म्हणूनच सैफ अली खानच्या घरात झालेल्या या हल्ल्याच्या अज्ञाताकडून झालेल्या या हल्ल्याच्या संदर्भामध्ये सवाल उपस्थित करण्यात येत आहेत। विशेष म्हणजे सैफ अली खानच्या मुलांच्या रूममध्ये त्यावेळेस तिथं कुणी नव्हतं। अज्ञाताला याच्याबद्दलची आधीपासूनच माहिती होती का? अज्ञात हा त्या बिल्डिंगमध्येच काम करणारी कोणी व्यक्ती होती की अज्ञात या आधी सैफ अली खानकडे काम करत होता? या सगळ्या संदर्भामध्ये सध्या पोलीस तपास करत आहेत आणि माहिती सुद्धा घेत आहेत। दरम्यान हा झालेला हल्ला, या हल्ल्याच्या नंतर सैफ अली खानची झालेली शस्त्रक्रिया, या शस्त्रक्रियेनंतर पोलीस सैफ अली खानचा सुद्धा जबाब नोंदवून घेणार आहेत आणि या जबाबामध्ये सैफ अली खानकडनं मिळालेल्या माहितीनुसार अधिक तपास करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे।
दरम्यान या हल्ल्याच्या अनुषंगानं आणखीन सध्या जर आपण पाहिलं तर गुन्हे अन्वेषण विभागाकडनं तपासणी सुरू आहे. फॉरेन्सिकची एक टीम आणि श्वान पथक यांनी सुद्धा सैफ अली खानच्या घरी जाऊन पाहणी केलेली आहे.